नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत, ज्याचे नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग्स. आणि आता दूध आलेलं आहे, तर मी दूध पण तापवायला ठेवलं आणि लगे हा चहा पण केला. तर सकाळी सकाळी किती पण म्हटलं ना चहा नको घ्यायला, तरी पण थोडीशी तलप येतेच. सवय लागलेली असते तर ती पटकन बंद होत नाही. आणि इथं श्रेयसला पण दूध दिलं मी. आणि इथं हे पहा आमच्या मॅडमचं चाललंय मेकअप. आणि नंतर मग टेरेसवर ना थोडंसं काम राहिलेलं होतं, तर मग कपडे धुण्यासाठी मोठे मोठे कपडे असतात ना आपले दसऱ्यामध्ये याच्यामध्ये, तर मी त्यांच्याकडून करून घेतलं. अगोदर जेव्हा बांधकाम चालू होतं ना, तर तेव्हा मग त्या मिस्त्री होते, त्यांना वेळ नाही भेटला, त्यांनी करून नाही दिलं. तर मग आता ह्या प्लंबिंगच्या काकाकडून मी घेतलं करून थोडंसं. आणि एवढा पाऊस झाला शिक्रापूरमध्ये, तर हे पहा इतकं आभाळ आलेलं होतं आणि वाहवाने जोरदार एकदम पाऊस झाला. सगळीकडे एकदम पाऊस, थंड थंड वातावरण करून टाकलं. आणि मुलांना तर पावसातच भिजायला, पहिला पाऊस आणि भिजायचं नाही असं थोडं आहे का, तर दिदी भिजून ओली चिंब झाली होती. आणि मग नंतर मी इथे ना मसाले भात करायला घेतला. तर मी दाखवते मसाले भात कसा करायचा ते इथे. मग मी साहित्य घेतलं आहे कट करून, एक बटाटा, एक टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि तांदूळ घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ टाकली. सर्व भाज्या धुवून घेतल्यानंतर फोडणीला अगोदर तेल टाकून कांदा परतून घेतला, जिरे मोहरी टाकली आणि नंतर थोडेसे 1 चमचा हिरवी मिरची आणि त्याची पेस्ट केलेली होती ती पण टाकली. नंतर थोडासा गोडा मसाला आणि काळा मसाला 1 चमचा टाकला. आणि नंतर त्या भाज्या ज्या आपण धुवून घेतलेल्या होत्या ना, वाटाणा, टोमॅटो, बटाटा, ते सगळं एकदम व्यवस्थित परतून घेतलं. आणि नंतर तांदूळ पण धुवून त्याच्यामध्ये टाकून घेतले. हे पहा आपली चमचमीत एकदम मस्त सर्वांच्या आवडतीची मसाले भात पण म्हणतात, खिचडी पण म्हणतात, तर ज्याच्या त्याच्या आवडीने. आमच्या तिकडं खिचडीच म्हणतात त्याला, तांदळाची खिचडी. आणि नंतर मग 3 शिट्ट्या झाल्यावर मग आणि नंतर आता इथं भेंडीची पण भाजी घेतली करायला. भेंडी स्वच्छ धुवून एकदम मस्त कट करून त्याच्यामध्ये कीड वगैरे काही लागलेली आहे का ते व्यवस्थित पाहायचं. आणि मग नंतर जिरे मोहरी कांदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. आता भेंडीची भाजी तर सर्वांनाच येते, पण मी कशी बनवते ते मी दाखवते तुम्हाला. आणि नंतर व्यवस्थित कांदा थोडासा लालसर परतून झाला की त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची. आणि मग नंतर भेंडी पण जरा चांगली मंद आचेवर परतून घ्यायची. लगेचच्या लगेच मीठ टाकायचं नाही. मीठ जर लगेच टाकलं ना तर मग भेंडी चिकट पण होते. थोडीशी परतून घ्यायची आणि मग नंतर मसाले मीठ टाकून घ्यायचं. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी त्याच्यात हिरवी मिरची टाकली होती, त्याच्यामुळे 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली. नंतर व्यवस्थित परतून झाल्यावर एक शेंगदाण्याचा जाडसर कुटलेला 1 चमचा टाकला. आणि भेंडी छान आपली भेंडी चमचमीत भेंडी तयार. आणि मग नंतर रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी पण जास्त काही करायच्या नव्हत्या, 2च करायच्या होत्या, तर मग इथं भाकरी पण करून घेतल्या. हे पहा आपली भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. येतात का कशा भाकरी मला सांगा नक्कीच. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही जर चुकलं असेल तर समजून घ्या. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मग इथं आपला स्वयंपाक सर्व रेडी झालेला आहे. आता भेंडीची भाजी ते हे पहा आपली खिचडी किती छान झाली, एकदम मस्त. बाय बाय.